शनयाच्या खूप प्रयत्नांनंतरही आहानने तिला घटस्फोट द्यायला नकार दिला होता. पण आज त्याच आहानने स्वतःहून तिला घटस्फोटाचे पेपर्स का दिले? आहानचे लग्न एका चक्रावून टाकणाऱ्या कारणामुळे शहरातील एका करोडपतीची एकुलती एक मुलगी शनया बरोबर नाईलाजाने लावून दिले होते. आहान एका नववधूप्रमाणे घर जावई बनला होता आणि वागणूक तर नोकरांपेक्षाही वाईट होती. आहान शनयाला उलटून उत्तर देत नव्हता. आहान, आहान, माझे शूज वॉश करून आणायचे होते, काय झालं त्याचं? सॉरी, मी ते विसरलो होतो. जा आणि यांना क्लीन करून आण. आणि अर्ध्या तासापेक्षा थोडा जरी लेट झालास तर तुला माहिती आहे की अटींनुसार मी तुला डिवोर्स देऊ शकते. हे ऐकून तो लगेचच घराबाहेर पळाला शनयाचे शूज वॉश करण्यासाठी. पण दुर्दैव की जेव्हा तो शू लॉन्ड्री मध्ये पोहोचला तेव्हा पाहिलं त्याच्या अडचणींची आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मला याच परिस्थितीमध्ये शनया बरोबर राहावं लागणार. अर्ध्या तासात शूज वॉश करण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे आहान आपल्या बायकोचे शूज स्वतःच धुवेल. तेव्हाच एक गाडी येऊन त्याच्या समोर उभी राहिली. गाडीला पाहून आसपास लोकांची गर्दी वाढू लागली. त्या माणसाने कार मधून एक ब्रीफकेस काढली. तू इकडे कशाला आलास? ठेव त्याला आतमध्ये, मी फोन करेल काही हवं असल्यास. जा इथून. तिथे उभे असलेले लोक आहानचे बोलणे ऐकून सुन्न झाले आणि तो माणूस चुपचाप आपले ब्रीफकेस घेऊन तिथून निघून गेला. तू त्या बॅगला कसं काय नाकारलंस? कोण आहेस तू? आहान पुन्हा शनयाचे शूज साफ करण्यात गुंतला आणि तेव्हाच शनयाचा फोन आला. अर्धा तास व्हायला 5 मिनिटं बाकी आहेत. पुढच्या 5 मिनिटात माझे शूज नाही आले तर घटस्फोटाच्या पेपरवर साईन केलेले असतील आणि तुलाही करावे लागतील अटींप्रमाणे. यापुढे शनया काही म्हणतेय त्या अगोदरच आहानने फोन कट केला. 5 मिनिटे पूर्ण व्हायच्या अगोदरच त्याने चमकणारे शूज शनया समोर ठेवले. लवकरच मी तुला घटस्फोट नक्की देईन. हे पहिल्यांदा नव्हते की शनयाने छोट्याशा गोष्टीवरून घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला होता. पण जे काही हो, कितीही अपमान हो, आहानने आपल्या मनात पक्क केलं होतं की तो शनयाला घटस्फोट नाही देणार. जिजाजी, संपूर्ण घराला पोछा मारून झाल्यावर तुम्हाला शॉपवर जायचं आहे माझं काहीसं मान आणण्यासाठी. आणि तो शॉपवाला पैसेही देईल, पण 1ही रुपया इकडचा तिकडे नको व्हायला. लायकी नोकराची पण नाहीये आणि ऍटिट्यूड तर बघा. चुपचाप जा आणि जेवढं सांगितलं आहे तेवढे करा. जा. आहान जवळ रसिकाचे काम करण्याशिवाय अजून कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे पोछा लावून तो रसिकाचे काम करण्यासाठी निघून गेला. ओझस, आज आहानचे डोळे उघडायचे. म्हणजे काय? शनाया आज तिच्या क्लायंट बरोबर आहे हॉटेलमध्ये आणि हा तोच क्लायंट आहे. शनायाला आपण रंगे हात पकडलं तर? शनाया याच क्लायंट पासून लपवत होती की तिचं लग्न झालंय. आहानच्या तिथे पोहोचण्याने तिचं खोटं पकडलं जाईल. आणि जेव्हा आहान शनायाला त्या माणसाबरोबर हॉटेल रूम मध्ये पाहिल तर पुढे आहानचं आयुष्य. आहान घरापासून काही पावलं दूर गेलाच होता, पण इतक्यात रसिकाच्या पुन्हा बोलवण्याने त्याला पुन्हा घरी परतावे लागले. आहान, तुला आता हॉटेल पॅराडाइज आयलंडला जायला लागेल आणि तिथे तुला एक गृहस्थ भेटतील, त्यांना हे पाकिट जाऊन द्यायला लागेल. आहान ते पाकिट घेऊन हॉटेलमध्ये पोहोचला. पण आत जाताच हॉटेल मॅनेजरने त्याचा रस्ता अडवला. होय, कुणाला भेटायचंय? रूम नंबर 3004 ला जे थांबलेत ना त्यांना हे पाकिट द्यायचंय. मॅनेजरने पाकिट घेतलं आणि जसं त्याने ते पाकिट ओपन केलं तर मॅनेजर बरोबर आहानलाही आश्चर्य वाटलं. पहिले सांगायचं ना मिस्टर बजाजचं पार्सल आहे. चल ठीक आहे. आहानला अजूनही समजत नव्हतं की ओजस आणि रसिकाने त्याला हे पाकिट घेऊन का पाठवले होते. तो रूम नंबर 3004च्या समोर पोहोचला आणि डोरबेल वाजवली. मिस्टर बजाजला आहान आधीपासूनच ओळखत होता. पण दरवाजा जेव्हा उघडला गेला तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. शनयाला तिथे पाहून त्याचे डोळे उघडेच राहिले आणि आहानला पाहून मिस्टर बजाज अवाक होऊन उभे राहिले. साहेब, तुमच्या अपॉइंटमेंट साठी मी गेली वर्षभर प्रयत्न करतोय आणि तुम्ही आज माझ्या समोर उभे आहात. मला विश्वासच बसत नाहीये सर. तुम्ही 90 कोटींची माझी मदत केली नसती ना सर, तर मी आज रस्त्यावर आलो असतो सर. आहानने ठरवलं असतं तर त्यावेळेस मिस्टर बजाजला रस्त्यावर आणलं असतं.
पण तो आपले सत्य लपवण्यासाठी गप्प राहिला. शनायाला वाटत होतं की मिस्टर बजाजला काहीतरी गैरसमज झालेला आहे. शनायाला ह्याचाही राग येत होता की शेवटी आहान इथे आलाच कसा. पण तिला हे नव्हतं माहिती की सारे कारस्थान ओजस आणि रसिकाचे होते. दुसऱ्या दिवशी शनायाची आई मिस कल्याणी राणे, ज्यांना हॉटेलमध्ये झालेल्या घटनेबद्दल काहीही माहित नव्हतं, त्या आहानला म्हणाल्या, ओ जावई बापू, चुकूनही आज आमच्या बिझनेस पार्टीला येऊ नका, नाहीतर आमचे क्लायंट रागवतील. माहिती नाही बाबांनी माझं लग्न तुझ्याशी का लावून दिलं आणि काय सत्य आहे तुझं. ठीक आहे जे काही असेल, पण प्लीज तुझं ते मनूस तोंड घेऊन पार्टीत येऊ नकोस. त्या संध्याकाळच्या पार्टीत शनायाच्या घरच्यांनी मोठमोठ्या कारखानदारांना बोलवले होते. पण कुणाचीही इच्छा नव्हती की आहान त्या पार्टी हॉलच्या आसपासही फिरकेल. पण त्या संध्याकाळी असं काही झालं ज्याची कुणीही कल्पनाही केली नव्हती. आहानला एक असा फोन आला की त्याला नाईलाजाने पार्टी हॉलला जायलाच लागले. सुरक्षा कर्मींनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण इच्छा नसतानाही आहान त्यांना धक्का मारून आत गेलाच. त्याला तिथे पाहताच सगळे लोक हैराण झाले. अरे मिस्टर AR सर, या छोट्याशा पार्टीत आपण कसे काय आलात? आहान, तू इथे काय करतो आहेस? मिस्टर बजाजचे बोलणे ऐकून सगळेजण हैराण झाले होते आणि शनाया मनातल्या मनात हा विचार करत होती, मिस्टर बजाजला कालपासून झाले तरी काय? काल पण आहानला सर बोलत होते आणि आजही. शनाया, तू यशला हे सांगू नकोस हा की तुझं लग्न झालंय. यश शनायाच्या प्रेमात पडला तर किती बरं होईल ना. शनायाचा ह्या आहानपासून पिछा तरी सुटेल. आहान, तू इथे काय करतोयस? किचन मध्ये जाऊन नोकरांची मदत कर. आणि हा, जोपर्यंत मिस्टर यश इथे असतील बाहेर येऊ नकोस. शनायाची आई पळत जाऊन यशला वेलकम करायला गेली आणि त्याच्या मागे पुढे करू लागली. त्यांना पाहून हे क्लिअर समजत होतं की त्या यशला मक्खन लावायचा प्रयत्न करत होत्या. यश, शनाया तुमचा सतत उल्लेख करत असते. नक्कीच तुम्ही भारतात खास कामासाठी आला असाल ना? हो, मी इकडे एक कंपनी विकत घ्यायला आलोय. म्हणजे साधारण 100-200 करोडची तर असेलच ना ही डील? शनायाच्या आईचे डोके जोरात धावत होते की कशी ती लवकरात लवकर शनाया आणि आहानचा घटस्फोट घडवून आणेल आणि शनायाचं लग्न यश बरोबर लावून देईल. पण तिने आपले जाळे फेकण्याआधीच यश म्हणाला, तसं म्हणाल तर हे काहीच नाहीये. माझे सर AR सर त्यांनी आत्ताच या शहरात 12,000 करोडचा बंगला विकत घेतलाय आणि त्याचंच नाव आहे सरनोबत मॅन्शन. मी त्याचंही पेमेंट क्लिअर करायला आलोय. ओ, ओके. तर तुमचे हे बॉस AR सर कुठे राहतात? हे तर टॉप सिक्रेट आहे. आर सर केव्हा कुठे राहतात याची आयडिया मला पण नाही. एक्सक्यूज मी. हॅलो सर. रिअली? शुअर, सी यू सर. सॉरी पण मला जायला लागेल. AR सरांचा फोन होता. ते शहरात आहेत आणि मला त्यांना भेटलं पाहिजे, सो मला गेलं पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे की आज आहान ड्रायव्हरचा वेश परिधान करून शनाया आणि तिच्या आईला सरनोबत मॅन्शन मध्ये घेऊन जात होता. ड्रायव्हर, सरनोबत मॅन्शन चलो. तू आत्ताच्या आत्ता मास्क घाल. पण त्या दोघींना थोडासाही अंदाजा नव्हता की सरनोबत मॅन्शनचा मालक AR अजून कोणीही नसून शनायाचा नवरा आहान. शनाया आणि तिची मम्मी घरासमोरची टाईट सिक्युरिटी पाहून हैराण झाली. आहानच्या डोक्यात हे चालू होतं की समोरच्या सिक्युरिटी गार्ड समोर आपली ओळख कशी लपवायची. मास्क काढ. एक्सक्यूज मी, त्याला मास्क काढायला लावू नका, कारण तो खूप खोकतोय, त्यामुळे मी आजारी पडेल. ठीक आहे मॅडम. गेट उघडा. नशिबाने शनायाच्या आईने सिक्युरिटी गार्डला नाही सांगितलं आणि गार्डने त्यांच्या गाडीला आत जाऊ दिलं. अलिशान सरनोबत मॅन्शनला पाहून शनाया आणि तिच्या आईचे डोळेच विस्फारले. त्यांना हे समजत होतं की AR सर जरूर या देशाचे सगळ्यात श्रीमंत बिझनेसमन पैकी एक आहेत. हे सॉरी. AR सर इथेच आहेत. त्यांनी आत्ताच सांगितलं की ते पार्किंग एरियामध्ये आहेत. प्लीज माझ्या बरोबर चला. यश बरोबर जसे सगळे पार्किंग एरियात पोहोचले तर यश आहानला ड्रायव्हरच्या युनिफॉर्म मध्ये पाहून अवाक झाला. AR सर, तुम्ही ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये? तुम्हाला माहित आहे का तुम्ही ड्रायव्हर म्हणून कोणाला ठेवलंय? शनाया आणि कल्याणी विचारात पडल्या की शेवटी यश आहान बरोबर असं का बोलतोय. का आहानच आहे यशचा बॉस AR सर?
अजून किती रहस्य उलगडणं बाकी आहे या गोष्टी. फ्री डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स.